घरी कामात राहिल्यावरही येणारे पाहुणे. नाही नाही नाही, तुम्ही अजिबात आमच्या घरी पाहुणं म्हणून या नको न मला त्रास द्या नको. हो, मी तुम्हाला सांगतो, तांदळाला काही कमी नाही. आमच्या घरी 20-25 पोतं तांदूळ भरलायत. भाजीपाल्याले कमी नसे, 13-14 पपईचे झाड आहेत. अतो ना त्याला पपया लागल्यात. सकाळ संध्याकाळ पपईची भाजी घाल तरी खाऊ नाही सका तुम्ही. पण माझा कसा म्हणणं आहे, पहिले ऐकून घ्या. हे 6व्या महिन्याची वेळ आहे, अकाळ लागताची वेळ आहे. आम्हाला घर सावणे, आम्हाला वावरातलं धंदा आहेत, आम्हाला फणसाडा नेऊन नरात नेऊन भरणे आहेत. अरे झाला का, आम्हाला ते परगिरं भरणे आहेत. म्हणजे म्हणण्याचा उद्देश, आमचं काम आम्हाला सुधरून नाही राहिलं, वावरातलं ना घरचं. हो, आणि तुम्ही म्हणता का आम्ही तुमच्या घरी पाहुणं येतो, तर आम्हाला तुम्हाला फिरवायला नाही न्यावं लागल का? तुम्हाला आम्ही घरी पाहुणं ठेवून आम्ही वावराला जाऊ का? हा, 2 शब्द तुम्हासोबत बोला लागल. तर हे वेळ आम्ही तुम्हाला देऊ शकू नाही, म्हणून मी म्हणतो का तुम्ही आमच्या घरी पाहुणं म्हणून या नको आता या 6व्या महिन्यात. हो, म्हणजे आता जसं परगिरं भरून झालं, रोवणं गिवणं झालं, धान पोटरे आला का मग तुम्ही पाहुणं म्हणून या. मग बरोबर आहे ना? आता तुम्ही 6व्या महिन्यात आपल्या घरचं कामधंद करा. आपल्या घरचं कामधंद सोडताना आमच्या घरी पाहुणं म्हणून येतो म्हणतात, आम्हाला त्रास होईल ना बाबा. अरे तर तुम्हाला जागा नसे तर तुम्हाला घर तर आहे ना. आपल्या घरावरच्या कौला इकडच्या उचलून तिकडं मांडा, पाल मांडा करत असन तर. असा म्हणत आहो मी. आता आमच्या घरावरची पाल फाटली आहे, तर ते मला लाकणून घेऊन आणून ती मांडणी आहे. मग तुम्हाला पाहुण्या माणसाला मी पाल मांडू लागा म्हणीन का? हा, तुम्ही नाही आल्या नाही का तर बेस्ट होईल. हो, मी काही अजिबात रागाला येत नाही, ठीक आहे.